मी विनय विजय डेपे, अध्यक्ष श्री खंडोबा देवस्थान बाळे। आज 17/12/2023 आज म्हणजे मार्गशीर्ष प्रतिपदे दिवशी श्री खंडेरायाचे घट बसतात व मार्गशीर्ष षष्टीला ते घट उठतात। श्री खंडेरायाने मणी व मल्ल अशा दोन राक्षसांचा ज्यांनी धुमाकूळ घातला होता ते साधूंच्या हाकेला धावून गेले व त्यांनी मणी व मल्ल यांचा वध केला व ते युद्ध 6 दिवस चाललं, 5 दिवस चाललं व 6व्या दिवशी षष्ठी दिवशी श्री खंडेरायाने ह्या दोघांचा वध केला। म्हणून श्री खंडेरायाला मल्हार या नावाने ओळखलं जातं। तर त्याचेच एक जी हे असतं ते घट बसवण्याची प्रथा आहे ती सालांबाद होत असते। प्रतिपदेला घट बसतात, नागदेवा दिवशी दिवे लावले जातात व षष्ठी दिवशी घट उठतात। त्या दिवशी जे 5 दिवसाचा उपवास करतात, ह्या 5 दिवसात भाविक ते घट उठवल्यानंतर उपवास सोडतात। श्री खंडेरायाला भरीत व रोडग्याचा नैवेद्य दाखवून ते उपवास सोडतात व त्या दिवशी यात्रेला सुरुवात होते। श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान बाळे येथे मार्गशीर्ष महिन्यामध्ये षष्ठी दिवशी जी यात्रा चालू होते त्या महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे रविवार येतात त्या रविवारी प्रत्येक रविवारी यात्रा भरते। आज ह्या वर्षी 3 रविवार आलेले असून 24 डिसेंबर, 31 डिसेंबर व 7 जानेवारी 2024 असे 3 रविवार आलेले आहेत व त्या दिवशी यात्रा भरेल व ह्या प्रत्येक षष्ठी व येणाऱ्या रविवारी ज्या दिवशी यात्रा भरेल त्या दिवशी सकाळी 5:30 वाजता काकडा आरती होऊन मंदिर उघडलं जाईल व त्यानंतर 8:30 वाजता महाभिषेक होणार व देवाला नैवेद्य दाखवून त्या मंदिर हे भक्तांसाठी खुलं केलं जाईल व तिथून दिवसभर जे धार्मिक कार्यक्रम आहेत, जावळ काढणे, नंगर तोडणे, जागरण गोंधळ करणे, वारू सोडणे असे तळीभांडारा उचलणे हे विविध धार्मिक कार्यक्रम दिवसभर चालणार व संध्याकाळी परत श्रींची महापूजा अभिषेक होईल व जे मानकरी आहेत पाटील, तोडकरी, गावडे, कांबळे, सुरवशे यांच्या उपस्थितीमध्ये श्रींची पालखी, घोडा व काट्यांचे मानकरी यांच्या उपस्थितीमध्ये पालखी जी जिल्हा परिषदेचं प्रांगण आहे तिथं जाऊन तिथं जे पारंपरिक नंगर तोडण्याचा कार्यक्रम आहे ते नंगर तोडण्याचा कार्यक्रम होऊन पालखी गाव प्रदक्षिणा मारून मंदिरात येईल व आल्यानंतर इथे जे मानकरी आहेत त्यांना मानाचा पानविडा देऊन त्या दिवसाची सांगता होईल। अशा पद्धतीने हे जे एक षष्ठी व 3 रविवार अशी दिनचर्या चालेल व बांगर षष्ठी जी 16 तारखेला आहे म्हणजे पौष महिन्यातले 6वा दिवस, त्या दिवशी जे मानकरी आहेत व गावकरी यांना प्रसाद देऊन यात्रेची सांगता होणार। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।